हे बघ पप्पांनी कोळंबी आणली आज आपल्याला मस्त कोळंबीची भाजी कर मग छान सांगितली होती तर कोळंबी आणली काय की त्यांनी मोठाली बारकाली कोळंबी आणली आता झाडू मारून घेते मग भाजी बनवते तुझी तर साफ करून घेते मग किचन वर तू मांजर बिंजर खाईल हा हे बघ आता मम्मी धुवून घेती जरा कोळंबी आणलेला धुवून घेते कोळंबी तर बरेच दिवस झाला खाली नव्हती मी मग छान सांगितली होती त्यांनी कोळंबी आणली हे आता हे वरच सगळं असं काढावं लागेल असं सोलून काढायचं सगळं हे बघा आता असं काढून घेतले कवर सगळे त्याच्यावरच हे चिमटे आता याला चांगले धुवून घेते मसाला भाजून घेतलाय मी आपली थोडी चण्याची डाळ आहे कांदा आहे टमाटर आहे हिरवी मिरची आहे खोबरं आहे आता कोथिंबीर साफ करून घेते थोडी भाकरी केलत्या तर मग तवा गरम होता तर मग मसाला भाजून घेतला मला कोशे रानाला गेलेले माहितीच होतं मला मसाला वाटून आणते गॅस चालू करते आता कोथिंबीर कापीते फोडणीसाठी कांदा कापी दे एक छोटा थोडाच टाकते बाय कोळंबी गोड लागत असती पहिलीच आता एक वेळेस ना कोळंबी बिर्याणी बनवू याचा कसं झाल्यावर जिरे टाकून घेते कांदा टाकते मग तुम्ही आता मच्छी आणायला गेलते तर आणायचं त्यांना खायला मोठा गुस्सा होता मच्छी नाही ना एक तर नेला कुणी काय माहिती जाऊ दे वाढू आपण काय होते काय नाही कर आपण ना तिकडं जाता नाही त्यांना तांदूळ टाकी जाता खायला ते खायला नाही भेटला का मग ते येड्यावणी करते वाटतं जास्त टाकतो खायला आता कोथिंबीर टाकून घेते लाल तिखट टाकते आणि गरम मसाला टाकते थोडा हा हळद टाकते थोडंच टाकलंय हिरवी मिरची घातली ना याच्यामध्ये मग आणि आता हे वाटण वाटीला टाकते दोन दोन आंबे कापून घातले तुम्ही लोक यार मला लय राग पहिले पुरा करायचा ते दुकानात कापलेला होता हे काय
आता काय कोळंबी सगळं खाता वर्षाला सगळं आंबा नसतात खात पराठे केलं झपाटे केले ते घाव नाही गावणं गव्हाच्या पिठाचं घावणं आपल्या भाषा धिरड बोलतात आपल्या इकडे धिरड आपण आपले झपाटे करायचे खाली दादा गावात जायचे पहिले झपाटे करायचे आता धपाटे करायला ज्वारीचं पीठ पाहिजे मीठ टाकी दे चवीनुसार मालकाला धपाटे खा वाटले दादा मसाला परतला आता चांगला कोळंबी टाकते त्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकून घेते ही बघा कशी मस्त भाजी शिजली आता मस्त तरी बिरी आली आता जेवायला घेते खाली गॅस बंद करून घेते आता या गरमागरम कोळंबी खायला मन की बात के साथ मैं आपके लिए उम्मीद है आप सब अच्छे होंगे घर में सबका त्यांनी घरात थांबायचं त्या मांजराने और अब तो त्याला आता उडीला दिसतंय गाडी त्याला पाय येऊन ते सुजलाय जब मानसून आता है तो मन भी आनंदित हो जाता है बघा मस्त कोळंबीची भाजी हम मन की बात में ऐसे देशवासियों की चर्चा करेंगे आणि जेवारीच्या अपने भाकरी कामों से कोळंबीची भाजी जेवारीच्या समाज भाकरी में बस. देश तुला में देऊ काय? बदलाव लाए हम चर्चा करेंगे हमारे समृद्ध सांस्कृतिक गौरवशाली इतिहास की और मी आधी भाकर चुरणार आहे मम्मी मग घेणार आहे तू घे साथियों फरवरी से लेकर अब तक जब भी महीने का आखिरी रविवार आने को होता था तब मुझे आपसे संवाद की बहुत कमी महसूस होती लेकिन मुझे ये देखकर बहुत अच्छा भी लगा कि इन महीनों में आप लोगों ने मुझे लाखों संदेश एकदम भेजे। सुंदर मन की बात सुंदर रेडियो प्रोग्राम छान झाले अगं कुछ महीने टेस्टी बंद टेस्टी रहा लेकिन मन की बात का जो सुनता ये आदिवासी भाई बहन हूल दिवस के रूप में मनाते हैं यह दिन वीर सिद्धो कानू के अदम्य साहस से जुड़ा है जिन्होंने विदेशी शासकों के अत्याचार का पुरजोर विरोध किया था वीर सिद्धो कानू ने हजारों संथाली साथियों को एकजुट करके अंग्रेजों का जी जान से मुकाबला किया और जानते हैं कब हुआ था ये हुआ था 1855 में यानी ये 1857 में भारत के प्रथम स्वतंत्रता संग्राम से भी 2 साल पहले हुआ था तब झारखंड के संथाल परगना में आता त्यांनी घरी हमारे लावायला, आदिवासी प्यायला, भाई त्याला बहनों ने जातोय बाहेर ते माणसं, विदेशी गाड्या शासकों बिड्या के उडीत खिलाफ रस्त्याला गेल्यावर. हथियार उठा लिया था हमारे संथाली भाई बहनों पर तुम्हाला हे परत अंग्रेजों ने येत नाही. बहुत सारे अत्याचार किए उन पर कई तरह के प्रतिबंध भी लगा दिए थे इस संघर्ष में अद्भुत वीरता दिखाते हुए वीर सिद्धो और कानू शहीद हो गए झारखंड की भूमि के अमर सपूतों का बलिदान आज भी देशवासियों को प्रेरित करता है आइए सुनते हैं संथाली भाषा में इन्हें समर्पित एक गीत का अंश
गावात एकदा पाहिजे खेकड्याची भाजी बनवली होती. लवकर करायचं असतं, कोपरं काढून टाकलं, थोडंच लागलं. निवडलं डाळ मला गावाला. मेरे प्यारे आणि साथियों, तिथं रास्ते नाही लागायची. अगर मैं आपसे पूछूं कोपऱ्याच्या करंज्या केलेल्या कि होत्या. दुनिया का करंज्याची भाजी सबसे काढून टाकलं, अनमोल कोपरं रिश्ता भाजी गोडच झाली सगळी. कौन सा होता बरं एवढा लेट खेकडा. तो आप जरूर कहेंगे माँ। तिथं पाणी उपसलेलं होतं ना. हम सबके जीवन में माँ का दर्जा सबसे ऊंचा होता है। माँ हर दुख सहकर भी अपने बच्चे का पालन पोषण करती है। हर माँ अपने बच्चे पर हर स्नेह लुटाती है। जन्मदात्री माँ का ये प्यार हम सब पर एक कर्ज की तरह होता है जिसे कोई चुका नहीं सकता। मैं सोच रहा था हम माँ को कुछ दे तो सकते हैं, करायचं ना. लेकिन और कुछ कर सकते हैं क्या? इसी सोच में से इस वर्ष आपल्या चॅनल का विश्व पर्यावरण दिवस हा, हेच आवडलं. पर एक विशेष अभियान शुरू किया गया है। इस अभियान का नाम है एक पेड़ माँ के नाम। मैंने भी एक पेड़ अपनी माँ के नाम रसच देऊ का? जरा ना. दादाला बी आवडते कोळंबी. दादाला बी आवडते. तुला आवडते? तुला ती म्हणलं आज होतं दोन चारच घेतलं. कोळंबीची भाजी टाकायला टाकायला भाजी करून. कोणी कोणी एवढी बारकी पीस कापायची पटेल विचारायचं तुला धरून कांदा टमाट्याची सुकीच करायची तेव्हा आपण घरीच असायचो. मग जेव्हा खायचं तेव्हा जेवण बनवायचं. आता मला संध्याकाळचं दुपारचं जेवण बनावं लागते त्याच्यामुळे थोडा रसा रसा करावा लागतो. नसलं काहीतरी मग दुसऱ्या टायमाला मी बनवून खायचो. कांदा घेऊन पुन्हा खाल्ला नाही. नंतर भाकरी काय झालं? हा. जवळ करून सुट्टी घेऊ दोन्ही पार्सल द्या मला. त्याला गाडी उडीला वाटतं. दोन्ही पार्सल द्या. ते आंबे बघ खाली खायला तुला कापून आंब्याची रूप लावलं का भात घ्या. जम्मू कश्मीर के श्रीनगर राक्षीचा में भात शिजला की ते खातच नाही. 2-3 दिवस तिथंच पडत आहे. चपाती खात नाही. कश्मीर में बघा आता आमचं जेवण झालंय. हा जेवण झालंय आता. आमचं जेवण आवडलं असलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा. पप्पा कुत्र्याला घेऊन चालले जेवण आता. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना. दुनिया